विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच आता BMCची एक्झाम झालेली आहे. सर्वांना माहिती आहे BMCचे पेपर संपलेले आहे. तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचा पेपर कोणकोणत्या डेला होता आणि कोणत्या शिफ्टला होता. एवढं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मला. बघा, 2 डिसेंबर पेपरची तारीख कधीपासून सुरू होती? 2 डिसेंबर ते 12 डिसेंबरपर्यंत पेपर होती. बरोबर. 12 डिसेंबरला माझाच पेपर झालेला आहे. आणि एक्झामची लेवल बघता 2 सब्जेक्ट जर सोडले, मराठी आणि जर IT सोडलं आपण, तर एक्झामची लेवल जी होती ती डिफिकल्ट होती. बघा, डिफिकल्ट होती. त्यामुळे कट ऑफ काही जास्त जाणार नाही. तरी पण एक माझ्या ओपिनियननुसार मी कट ऑफ सांगतो. त्याच्या पुढे समजा प्लस मायनस 4-5 मार्क होतील, पण तेवढंच कट ऑफ जाणार आहे. कारण की याला कट ऑफ कमी जाण्यासाठी खूप फॅक्टर प्रभावित होणार आहे. तर कट ऑफ कमी का असणार आहे, तर मी सांगतो तुम्हाला त्याला कोणकोणते फॅक्टर कारणीभूत असणार आहे. बघा, सर्वात इम्पॉर्टंट आहे एक नंबर, ती म्हणजे काय माहिती आहे का, एक्झाम लेवल. एक्झाम लेवल कशी होती? डिफिकल्ट होती. मी तुम्हाला सांगितलं 2 सब्जेक्ट सोडले तर. त्यानंतर 2 नंबरचं फॅक्टर आहे ते फॉर्म फिलअप. फॉर्म कमी आले ते, बरोबर, फॉर्म फिलअप. त्यानंतर 3 नंबरचं फॅक्टर होता की टायपिंग फॅक्टर होती. टायपिंग. आणि त्यानंतर 4 नंबरचा फॅक्टर होता ते म्हणजे ग्रॅज्युएशन. बघा, हे सर्व कारणं आहे, त्यामुळे हे सगळे जे कट ऑफ कमी जाणार आहे. बघा, आपण 1 नंबरचा पॉईंट घेऊ आपण याच्यात. एक्झाम लेवल सांगतो मी तुम्हाला. त्यानंतर फॉर्म फिलअप, त्यानंतर टायपिंग, नंतर ग्रॅज्युएशन. एक काम करू, 4 नंबरचं घेऊ, 3 नंबरचं घेऊ, 2 नंबरचं, शेवटी एक्झाम लेवलबद्दल सांगतो मी तुम्हाला. बघा, बऱ्याच मुलांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट नव्हतं. त्यामुळं ग्रॅज्युएशन कंप्लीट नसल्यामुळे फॉर्म बी कमी आली. त्यानंतर इंग्लिश टायपिंग होती काही, आणि काही मराठी टायपिंग होती, बरोबर. तर त्यांना दोन्ही ज्या टायपिंग होत्या त्या 300 वर्ड पर मिनिट पाहिजे होतं. 300 वर्ड पर मिनिट पाहिजे होतं त्यांना दोन्ही टायपिंग. काही मुलांच्या जवळ 40 वर्ड पर मिनिट होती, 30 नव्हती. त्यामुळे ते ह्या ठिकाणी अप्लाय करू शकले नाही. तर या ठिकाणी अप्लाय केले. त्यानंतर बघा, फॉर्म किती आले ते. फॉर्म जवळपास मी जेव्हा बघितलं होतं तर 1,50,000 प्लस फॉर्म झाले त्या ठिकाणी. 1,50,000. तर आपण जर धरलं तर 1,60,000 फॉर्म आले ते. 1,60,000 एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणतो फॅक्टरला, फॉर्म पण कमी होते. आणि एक प्रेझेंटी इम्पॉर्टंट आहे. प्रेझेंट जे मुलं प्रेझेंट होते त्यांची प्रेझेंटी किती होती जर का आपण बघितलं तर 1,60,000 जरी मुलांनी ह्या ठिकाणी फॉर्म फिलअप केले असेल तर परीक्षेला लगभग किती पोरं आले ते 1,25,000 ते 1,30,000 ह्या दरम्यानच पोरं आले ते. म्हणजे तुम्ही जर कॉम्पिटिशन बघितलं तर या ठिकाणी कॉम्पिटिशन खूप कमी होते. आणि जी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणते ती म्हणते एक्झाम लेवल. एक्झामची जी लेवल आहे, एक्झाम लेवल खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे कट ऑफसाठी. तुम्ही जर बघितलं ह्या ठिकाणी तुम्हाला 4 सब्जेक्ट होते, मराठी, बरोबर, आणि IT. पहिले ह्या 2 सब्जेक्टचं डिस्कस करतो. तर मराठी जो होता तो एकदम म्हणजे इझी म्हणलं जाईल बाकीच्या एक्झामच्या तुलनेत. आणि IT पण खूप सोपं होतं, म्हणजे बुद्धिमत्ता पण खूप सोपं होतं. या ठिकाणी मुलं 22 प्रश्न सहज बरोबर करू शकलेले. 22 ते समजा काही 20पर्यंत पकडा. त्यानंतर या ठिकाणी IT 23 ते काही मुलं आउट ऑफ पण या ठिकाणी मार्क्स घेणार आहे. तर बघा, तुम्ही याची जर टोटल केली दोन्हीची, हे होतात 45 मार्क्स आणि हे होतात 45 मार्क्स, बरोबर. ओव्हरऑल रेशो निघतो आपला की मराठी आणि बुद्धिमत्तामध्ये 50 पैकी 45 मार्क मुलांना मिळणार आहे. या ठिकाणी आपण 45 मार्क पकडू. त्यानंतर इम्पॉर्टंट सब्जेक्ट येतात ते म्हणजे इंग्लिश, म्हणजे ज्यामध्ये स्कोअर कमी आणि सर्वात कमी स्कोअर येणार आहे मुलांचा GKमध्ये. तर या ठिकाणी 25 प्रश्न होते. 25 पैकी ज्यांचा बरा अभ्यास मानले त्यांचे येणारे 18 मार्क, आणि ज्यांचा ॲव्हरेज अभ्यास मानले त्यांचे येणारे 14 मार्क. तुम्हाला सांगतो मी एवढेच मार्क येणार, जास्त नाही. ॲव्हरेज आणि म्हणजे या ठिकाणी तुम्ही 1-2 प्लस मायनस करू शकता मार्क याच्यात, पण ॲव्हरेज स्टुडंटचे इथं 14 मार्क येणार आहे. आणि जीकेमध्ये चांगला अभ्यास आहे त्याला 18 मार्क येणार आहे, आणि ॲव्हरेज अभ्यास आहे त्याला 12 मार्क येणार. कारण की GK खूप अवघड होतं, त्यामुळे एवढेच मार्क येणार 25 पैकी, लक्षात ठेवा. तुम्ही जर याची टोटल काढली तुम्ही तर 4 आणि 2 6 आणि हे 2 26 मार्क, 8 आणि 8 16 आणि 36 मार्क. तुम्ही जर बघितलं तर ह्या ठिकाणी 10 मार्क डिफरन्स. कारण की ह्या ठिकाणी ज्याचं इंग्लिश चांगलं आहे त्याला आमकाच 8-9 मार्काचा फरक ह्या ठिकाणी जाणवणार आहे, 8-9 प्रश्नाचा फरक. तर बघा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आपले मराठी आणि ITमध्ये किती 45 मार्क्स, मराठी प्लस IT 45 मार्क, आणि इंग्लिश प्लस GK
इंग्लिश प्लस जी केचे जर पकडले आपण त्या ठिकाणी 36 आणि ॲव्हरेजवाला स्टुडंट असला तर 26. या ठिकाणी ॲव्हरेजवाला स्टुडंट असला की आणि ह्या ठिकाणी आपण सरासरी पकडली की जवळपास सगळ्याला 400 मार्क येणार आहे. याची जर टोटल केली इथं होते 6 5 11 हे होते 81 आणि 6 5 11 आणि हे होते 71. बघा आता कट ऑफ बघा साठी कट ऑफ 81 ज्याचे प्रश्न 81 बरोबर आहे त्याचं होणार म्हणजे शुअरिटी आहे त्याची डायरेक्ट शुअर आहे तो माणूस की त्याचं सिलेक्शन होणार आहे 81 प्रश्न म्हणजे त्याचे 162 मार्क येणार आहे आणि याचे होणार आहे 142 मार्क शुअर. तर बघा ह्या दोन्हीचं जर आपण एक ॲव्हरेज बघितला ॲव्हरेज कट ऑफ कारण की आपण 162 आणि 142 म्हणजे 81 प्रश्न आणि 71 प्रश्न याचं जर एक आपण सरासरी ॲव्हरेज जर का बघितलं तर ॲव्हरेज ह्या ठिकाणी येते 81 75 75. बघा ह्या ठिकाणी ॲव्हरेज काढू आपण याचं 81 + 72 किती होते 71 2 8 आणि 7 15 तर 2 7 14 आणि 2 6 12 म्हणजे 76. बघा 76चं ह्या ठिकाणी आपलं कट ऑफ बसत आहे 76 मार्क ॲव्हरेज 76 मार्क 76 मार्क. बघा या ठिकाणी 76चं मानतो 1 मिनटं थोडं प्रॉब्लेम होते 81. बघा 81 पेनचा प्रॉब्लेम आहे राहू थोडा नाहीतर आपलं एकदम भारी जमतं बरं का. या ठिकाणी 81 अरे यार थोडा प्रॉब्लेम झाला. बघा 81 त्यानंतर ॲव्हरेज कट ऑफ 75 आणि 71. बघा तुम्हाला 71 मार्कचे कमी नाही पाहिजे 71 मार्कचे कमी मार्क नाही पाहिजे आणि सिलेक्शनसाठी शुअर जर असला तर 81 प्लसच पाहिजे 81 प्लस. आणि हे जे ॲव्हरेज आहे आता हे 75वाले मार्क तर बघा यांचं आता कसं जमणार आहे मी तुम्हाला सांगतो. ज्याचं 75 प्लस आणि 71वाल्याच बी जमण्याची शक्यता काय इथं सर्वात मोठा प्रॉब्लेम ठरणार आहे घटक म्हणजे नॉर्मलायझेशन. जे काही नॉर्मलायझेशन होणार ते कारण की इथं 10 ते 20 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढतात 10 ते 20 मार्क म्हणजे 10 ते 20 म्हणजे 5 ते 10 प्रश्नाचे इथं प्लस मार्क होणार 5 ते 10 प्रश्न तुम्ही इथं प्लस करा. तुम्ही जर 71वाले विद्यार्थ्याला बघितलं याचे जर आपण 10 प्रश्न प्लस केले तर याची 81 व्हायला लागले म्हणजे हा पण कट ऑफमध्ये येणार आहे. आणि याची जर कदाचित सोपी शिफ्ट असली 81वाल्याची तर त्याचे निश्चित 3-4 प्रश्नाचे 3-4 प्रश्न त्याला म्हणजे 2-3च मार्क त्याला ह्या ठिकाणी ॲड होणार आहे. आणि जर आपण ॲव्हरेज विद्यार्थी पकडला 75 प्लस त्याला समजा 75 मार्क येते सध्या त्याला क्वेश्चन पेपरमध्ये तर त्याचे जर आपण 8 जरी पकडले 8 प्रश्न तरी पण त्याची 83 व्हायला लागली. म्हणजे ओव्हरऑल जर आपण बघितलं तर 81वाला विद्यार्थी 75वाला विद्यार्थी आणि 71वाला विद्यार्थी हे तिन्ही मुलं जे आहे हे सिलेक्शनच्या रेसमध्ये सध्या आहे. म्हणजे 81च्या जास्त असले तर तो जवळपास फायनलमध्ये येणार आहे आणि 71च्या समोर आणि 81च्या प्लस म्हणजे लक्षात ठेवा तुम्हाला मार्क 71 ते 81 ह्याच दरम्यान पाहिजे. 81 प्लस असेल चालते पण 71चे कमी ह्या ठिकाणी प्रश्न नको तुम्हाला. म्हणजे थोडक्यात एकदम सटीक कट ऑफ सांगतो मी तुम्हाला. आपण बघितलं 81 त्यानंतर 75 आणि त्यानंतर 71 या ठिकाणी 142 या लागली 150 या लागली मार्क कारण की एक प्रश्न 2 मार्काला आहे ना आणि या ठिकाणी 162 या लागली. नॉर्मलायझेशनचा विचार करून जर बघितला आपण तर सरासरी ह्या ठिकाणी कट ऑफ निघणार आहे 160 म्हणजे नॉर्मलायझेशन होऊन बरं का. म्हणजे या ठिकाणी 150 जर का नॉर्मलायझेशन अगोदर कट ऑफ सांगायचा तर 150 ते 160 या दरम्यान कट ऑफ राहणार आहे BMCचा. बघा हे एवढे जर ह्या दरम्यान जर तुमचे मार्क येत असले या ठिकाणी समजून चालतं ओपन कॅटेगरी ही OBC कॅटेगरी आणि ST कॅटेगरी SC पण याच्यात येणार आहे आणि OBC पण याच्यात येणार आहे. ज्या पोराचे प्रश्न 75 प्लस प्रश्न बरोबर आहे त्याचं फायनल सिलेक्शन होणार आहे या ठिकाणी आणि ओपनवाल्याचे 81 प्लस ज्याचे प्रश्न बरोबर आहेत त्याचं पण फायनल सिलेक्शन होणार आहे. बघा मग मी तुम्हाला आज सटीक कट ऑफ सांगितला. सटीक कट ऑफ करणार आहे 150 ते 160च्या वर कट ऑफ जाणार नाही 150 ते 160 एवढेच दरम्यान कट ऑफ राहणार आहे. याच्यावर कट ऑफ जाणार नाही लक्षात ठेवा. म्हणजे 80 प्रश्न जरी बरोबर असले तुमचे तरी कट ऑफमध्ये आणि OBC कॅटेगरी 75 प्रश्न जरी बरोबर असले तरी तुम्ही कट ऑफमध्ये कारण की या ठिकाणी तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे आणि तुमचे बऱ्यापैकी मार्क वाढून तुमचे कारण की या ठिकाणी कसं माहिती आहे का 200 पैकी एखाद्या मुलाला 200 मार्क असले आणि त्याचे नॉर्मलायझेशन 17 मार्क झाले तर किती झाले 227 झाले ना त्याचे 217 झाले ना त्याचे 217. मग या ठिकाणी जर तुम्ही प्लस केले तर किती व्हायला लागले 167 व्हायला लागले. मग
त्यामुळे तुमचं बी नाव आहे त्या ठिकाणी कट ऑफमध्ये येणारच आहे. त्यामुळे सांगतो मिनिमम तुम्हाला 75 प्रश्न तुमचे बरोबर पाहिजे आणि तुमचं ह्या ठिकाणी सिलेक्शन कन्फर्म होणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे जे सांगतो ना हे सगळं मी पेपर दिलेलं आहे 12 डिसेंबरला, त्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं या ठिकाणी, कारण की मला ॲक्च्युअल माहीत होतं पेपर कसा आहे. बाकी जे पेपर देत नाही काय नाही ते ॲक्च्युअल कट ऑफ सांगू शकत नाही. ते आता यूट्यूबवर बरेच सांगते, त्यांना अजून एक्झामची लेवलच माहीत नाही. यूट्यूबवर काय सांगायचं माहिती आहे का, यूट्यूबवर सांगितले की 87+ ज्याचे मार्क आहे, म्हणजे 87+ ज्याचे प्रश्न बरोबर आहे तेच फायनल सिलेक्शन घेणार आहे. तर या ठिकाणी चुकीचं आहे, कारण की एक्झामची 2 विषय सोडले तरी एक्झामची लोड खूप डिफिकल्ट होती, म्हणजे खूप डिफिकल्ट होती. जी केचं जर बघितलं तुम्ही तर जी केचे तर 2023चं करंट अफेअर होतं. काय सोडवणार मुलं. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तुमची शिफ्ट आणि तुमचं एक्झाम डेट सांगा आणि शिफ्ट सांगा, किंवा पहिली दुसरी तिसरी कधी होती कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर त्यानंतर मी परत एक सटीक कट ऑफ सांगतो मी तुम्हाला.